जोगा काय आतानी कैरी ततानी कैरी कैरी जोगा काय कैरी तुटनी कडक फुटना जुई जुई पाणी वाय कैरी तुटक फुटना जुई जुई पाणी वाय जुई जुई पाणी वाय. खानदेश आणि आखाजीचा सण म्हणजे अक्षय तृतीया हे समीकरणच वेगळं आहे. खानदेशातील विविध संस्कृती, अनोख्या परंपरा राज्याला नव्हे तर देशाला भुरळ घालतात. खापरावरची पुरणपोळी, आमरस, रशी म्हणजेच आमटी, कुरडाया पापळाच्या जेवणासोबत घागर भरतानाच्या पारंपरिक गाणी, सासरवासीन माहेराला आल्यावर झोक्यावरची गाणी, हे सगळंच वैभव पाहायला मिळतं ते खानदेशच्या मातीत. तर जाणून घेऊया या आखाजीचा सण कसा साजरा केला जातो. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात आजही आखाजी या सणाचा उत्साह भरभरून दिसतो. ग्रामीण भागातील संस्कृती आजही जशीच्या तशी टिकून आहे. मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्यावर मामाकडे जाण्याची जशी घाई, तशीच सासरवासिनीला दिवाळीनंतर आखाजीला आपल्या माहेरी येण्याची घाई. कधी काळी एकत्र असणाऱ्या पण आता संसारात व्यस्त असणाऱ्या साऱ्याच मैत्रिणी अक्षय तृतीयाच्या सुट्ट्यांमध्ये एकत्र येतात. गावातील झाडांना मोठे मोठे झोके बांधून झोक्यावरचं गाणं म्हणतात. या गाण्यांमधून सासरवासिनीला होणारा त्रास आणि माहेरचा गोडवा गायला जातो. आणि याच अहिराणीच्या भाषेची लोकप्रियता आणि गोडवा अनेकांना भुरळ घालते. आज अक्षय तृतीया म्हणजेच आपल्या खानदेशमध्ये ज्याला आखाजी म्हणतो. आखाजी या सणाचा खूप जुना असा पारंपरिक महत्व आहे. ते म्हणजे ह्या दिवशी सगळ्या बायका ह्या त्यांच्या माहेरी येतात आणि एवढंच नाही तर त्या सगळ्या एकमेकींना भेटतात. ह्या दिवशी विशेष म्हणजे खापरच्या पुरी बनवल्या जातात, त्यासोबतच आंब्याचा रस, त्याच्यानंतर आमटी, तळण, ह्या सगळ्या गोष्टी एका घागरवर पूजून आणि त्यानंतर नैवेद्य देऊन खाल्लं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी घागर भरली जाते. आपल्या पूर्वजांना आठवून या शुभ मुहूर्तावर त्यांच्या आठवणींना उजाळाही दिला जातो. यावेळी घागर भरतानाही महिला पारंपरिक ओव्या गातात. आजही आपली संस्कृती जोपासताना आम्हाला अभिमान असल्याचं गावखेड्यातील महिला सांगतात. अक्षय तृतीया म्हणजे आखाजीला म्हणतात. अक्षय तृतीया कशासाठी असते तर आपण आखाजीला मुली सासरे गेलेले असतात, मग ते आई वडिलांकडे आखाजीसाठी येतात. मग त्यांना असं वाटतं की पहिले लहान असताना आपण भरपूर जोका खाल्लेला आहे भाऊ आखाजीच्या, तर जोका खायचो, असं करायचं तसं करायचं. आपला हा सण असतो. जे काही वारलेले असतात त्यांच्या घागरमध्ये पाणी टाकण्यासाठी घागर भरतात. त्याला म्हणतात करतात. मग त्याच्या दिवशी पुरण टाकतात, मग घागर भरतात, त्याची पूजा करतात, मग त्याला आखाजी म्हणतात. म्हणून संग आखाजीच्या जेवणाचा मेनूही खास असतो बरं. खापरावरची पुरणपोळी, आमरस, सार भात, कुरडई पापड यासह पंचपक्वान ताटात पाहिले की तोंडाला आपसुकच पाणी सुटतं. सगळं रात्री तयार केलं, सकाळी जल्दी उठून अजून स्वयंपाक जल्दी लावला आणि हे सगळं तयार केलं. तर असं करायलाच पाहिजे बा. आताच्या पुरणपोळी, रशी, भात सर्व करतात, फुलाया, पापड आणि नैवेद्य दाखवतात. घागर भरतात. एकीकडे घड्याळाच्या काट्याच्या पुढे आणि पैशांच्या मागे धावणाऱ्या जगात अशा परंपरा आजही जपल्या जात आहे. धोतर पंचातल्या नऊवारीतल्या आपल्या आजी आजोबांनी जपलेली संस्कृती आपल्या पिढीलाही कळावी, त्या परंपरेची ओळख व्हावी, यासाठी गावाकडे अशा सणांना गेलंच पाहिजे. नंदुरबारवरून सागर नायकवाडेसह साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.